Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटे चर्चा, तर खासदारांच्या बैठकीनंतर शहा आणि शिंदेंची 15 मिनिटे स्वतंत्र चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा, अमित शहांचा खासदारांना शब्द. श्रीकांत शिंदेंवर बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तीनही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा. पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे भेटीला महत्त्व. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित भेट होती. ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेनंतर चर्चा झाल्याची माहिती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही. वर्षा निवासस्थानावरील बैठकीनंतर जयंत पाटील यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्यावर दावा कायम. पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सूत्रांची माहिती. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरती पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता. आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना विधेयकापुरताच भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदी निवड नियमांप्रमाणेच झाली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसला उत्तर देणार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. तर ज्यांना रामरक्षा येत होती तेच चोर निघाले. फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी, संजय राऊतांचा पलटवार. ठाकरेंच्या नागपुरातील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच. रामरक्षा पठणानंतर मंदिरात शेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं आयोजन. त्याच मैदानामध्ये फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञाचं आयोजन. भाजपकडून आधीच मैदान बुक केल्याची माहिती. बोगस बियाणे प्रकरणामध्ये राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं दुबार पेरणीचं संकट. राज्यात 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% पेरण्या पूर्ण. अमरावती विभागात सर्वाधिक 76%, तर कोकणात फक्त 8% पेरण्या. पावसाअभावी पेरण्यांचा वेग मंदावला. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर 4थ्या दिवशीही बंद. आज महामोर्चा काढला जाणार. आरोपींना अटक करून मकोका अंतर्गत कारवाईची मागणी. शहरात कडकडीत बंद. अमेरिकेकडून होर्मुझमध्ये 20%. पुणे शहरातील पाणी कपात 24 तास मागे. दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयाला तुर्तास तरी स्थगिती. 22 जुलैनंतर पुन्हा एकदा आता आढावा घेण्यात येणार असल्याची महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. कात्रजच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयांची वाढ. गाई आणि म्हशीच्या दूध खरेदीचे दर वाढवण्याचा निर्णय. मात्र दूध विक्री दरात कोणतीही वाढ केली नसल्याची माहिती. वरळीच्या डोंगमधील म्युझिक कॉन्सर्ट मृत्यू प्रकरण. मृत्यूपूर्वी 28 वर्षांच्या सुशील गांडुर्डे यांनी ड्रग्जचं सेवन केल्याचं तपासामध्ये उघडकीस. FSL रिपोर्टमध्ये मद्य आणि MDA ड्रग्जचे सेवन केल्याचं समोर. कशेडी घाटात मोठी दरड कोसळली. मुंबई लेन बंद. गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक. दरड हटवण्याचं काम सुरू. धामणदेवी गावाजवळची घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.